तालुक्यातील सर्व बांधवांना भगिनींना सन्मान मानाचा जय शिवराय, जय भीम, जय संविधान। बांधवांनो, माझे नेते भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष खासदार माजी सामाजिक न्याय मिनिस्टर माननीय हंडोरे साहेब, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर वीरेंद्र विद्याधर, माझे मार्गदर्शक, माझे जिल्ह्याचे नेते कार्याध्यक्ष माननीय भीमराव सरवदे साहेब, या मार्गदर्शनाखाली मी या बीड जिल्ह्यामध्ये काम करतोय। त्याच पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते माझे सहकारी रत्नदीप सरवदे, भीमशक्तीच्या वतीनं आम्ही काम करतोय। अनेक दिवसापासून गावामध्ये लोकांच्या तक्रारी होत्या आणि अनेक दिवसापासून गावातील लोक माझ्याकडे कंप्लेंट करायचे राशन दुकानाच्या संदर्भामध्ये, म्हणून भीमशक्तीच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की त्या गावातील नागरिकांना राशन दुकानदाराच्या माध्यमातून जी कुचंबना होती आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे, गोरगरिबाच्या चुली पेटल्या पाहिजे असं पत्र दिले असताना या मतदारसंघामध्ये जे स्वतःला समाजसेवक समजतात, जे स्वतःला आका समजतात, अशांनी आमच्या पत्राच्या विरोधामध्ये निवेदन दिलं की तहसीलच्या मार्फत संबंधित अधिकारीच रेशनचा मालाचा घोटाळा करतो आणि त्या आखानी किंवा त्या समाजसेवकांनी सर्वसामान्यांच्या माणसाच्या बाजूला उभा न राहता रेशन दुकानाच्या बाजूने ते उभे राहिलेले आहेत। गेल्या 2 वर्षाखाली 2.5 वर्षाखाली ज्या विद्यमान केजच्या आमदार आहेत नमिताताई, त्यांनी तपासणी केली होती त्या गोडवानला जाऊन। त्या गोडवानाचं तपासणीचं पुढं काय झालं ह्याची माहिती कुठं आहे, काय झालं त्याची, ते पण काही जनतेसमोर आलं नाही। म्हणून आम्ही आमच्या गावाच्या न्याय हक्कासाठी निवेदन दिलं असताना या मतदारसंघाचे स्वतःला समजणाऱ्या नेत्यांनी सर्वसामान्यांची बाजू घेतली नाही, रेशन दुकानदाराची बाजू घेतली आणि म्हणून रेशन दुकानदाराला जो मगरूरपणा आहे, या अशा मोठे जे आका आहेत या मतदारसंघामधले स्वतःला समजणारे सामाजिक नेते त्यांचा पाठिंबा असल्यामुळे आज त्यांना मजुरी आहे। आणि फेब्रुवारीपासून गावामध्ये रस्ता रोको आंदोलन असेल, निवेदन असतील आम्ही दिले आणि ह्या सर्व गेल्या 5 ते 10 दिवसाखाली जाऊन वंचित बहुजन आघाडीचे रत्नदीप सरवदे आणि मी स्वतः जाऊन गावातील बांधवांना रेशन दुकानदार आम्ही 2 महिन्याचा माल असताना वाटप केला आणि वेळोवेळी तहसीलदार साहेब असतील, उपजिल्हाधिकारी साहेब असतील यांना भेटून निवेदन देऊन आज आम्हाला न्याय मिळालेला आहे। ह्या ठिकाणी महसूल प्रशासनाचे अधिकारी आले आणि ह्या सर्व आमच्या निवेदनाची, आंदोलनाची, मोर्चाची दखल घेऊन आज ह्या ठिकाणी 5 वाजेपर्यंत थांबले। दुकानदाराला फोन केला पण दुकानदाराच्या पाठीमागे ह्या मतदारसंघाचा मोठा नेता असल्यामुळं दुकानदार ह्या ठिकाणी आला नाही, अधिकाऱ्याच्या फोनला उत्तर दिलं नाही आणि हे सर्व नाईलाजाने महसूल प्रशासनाने आज पाटवदेच्या रेशन दुकानाला कुलूप ठोकलेला आहे। याच्या पुढे जाऊन मला सांगायचं, आता सर्वसामान्यांचा जो माल एप्रिलचा असेल, मेचा असेल, माल जर आम्हाला भविष्यामध्ये येणाऱ्या 8 दिवसामध्ये जर नाही मिळाला तर परत गावकरी बांधवांना घेऊन भीमशक्ती आणि वंचित बहुजन आघाडी तीव्र स्वरूपात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। ह्या ठिकाणी मी तहसीलदार साहेबांना ह्या निवेदनाच्या हेच निवेदन आहे, हेच व्हिडिओच्या माध्यमातून त्याला विनंती करतो, आम्हाला 8 दिवसामध्ये जर माल नाही मिळाला तर त्या ठिकाणी आम्ही तहसीलमध्ये जन आंदोलन उभा केल्याशिवाय, आक्रोश मोर्चा केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। म्हणून आपण ह्या माझ्या व्हिडिओची दखल घेऊन तात्काळ 8 दिवसामध्ये त्या मालाच्या लोकांची गोरगरिबाची सोय करावी, अन्यथा भीमशक्ती युवा आंदोलन वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन केल्याशिवाय ह्या ठिकाणी राहणार नाही। एवढं बोलतो आणि थांबतो। जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय।